श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, चैत्र नवरात्र आता लवकरच येत आहे. तर गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमी पर्यंत या 9 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण चैत्र नवरात्र म्हणतो. ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्र किंवा शाकंभरी नवरात्र त्यासोबतच गुप्त नवरात्र हे जे आपण साजरे करत असतो त्याच पद्धतीनं चैत्र नवरात्र हे सुद्धा खूप महत्त्वाचे 9 दिवस असतात. या 9 दिवसामध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची सेवा मोठ्या प्रमाणात करावयाची असते. परिचित असं म्हणजे शारदीय नवरात्र, कारण यावेळेस आपण दांडिया वगैरे खेळतो त्यामुळं ह्या नवरात्राची सगळ्यांना माहिती मोठ्या प्रमाणात आहे. परंतु चैत्र नवरात्र सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सगळेच जण हे साजरं करतात असं नाही, तर काही जण चैत्र नवरात्रीला सुद्धा घटस्थापना करतात. तुमच्याकडे जर घटस्थापना करत असतील तर निश्चित तुम्ही घटस्थापना करा, आणि जर घटस्थापना वगैरे काही करत नसतील तरी सुद्धा या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला आई भगवतीच्या मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या. तर त्या सेवेचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल, परंतु थोडक्यात तुम्हाला सांगते की या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये सुवासिन स्त्रियांनी काय करायचे, किंवा आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा वास असावा, किंवा आपल्या घरामध्ये महालक्ष्मी नित्य विराजावी, यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टी करावयाच्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पहा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, चैत्र नवरात्र म्हणजे काय, तर मराठी महिन्यांची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात. तर हे नवीन वर्ष आपल्याला सुख समाधान समृद्धीचं जावं यासाठी ह्या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण सेवा केल्या, त्यासोबतच काही उपाय केले तर निश्चित ते आपल्याला फलदायी ठरतात आणि येणारं वर्ष हे आपलं भरभराटीचं होतं. चैत्र नवरात्रीचं पूर्ण काही जण 9 दिवस उपवास करतात. जर तुम्हाला 9 दिवस उपवास करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही पाडव्याच्या दिवशी आणि रामनवमीच्या दिवशी म्हणजे नवरात्राची सुरुवात आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस ह्या 2 दिवशी तरी आवर्जून उपवास करावा. कारण माता भगवतीची आपल्याला कुलस्वामिनीची उपासना करायची आहे. कारण जर कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावरती असेल तर निश्चित आपल्याकडं येणारी संकट ही आधीच कुलस्वामिनी पार पाडते. ज्या पद्धतीनं आई एखाद्या लेकरावरती कुठलंच संकट येऊ देत नाही, त्या लेकराच्या पुढे ढाल बनून राहते, त्याच पद्धतीनं आपली कुलस्वामिनी जी आहे, आपली कुलदेवी जी आहे, ती सुद्धा आपल्या घराच्या समोर ढाल बनून उभी राहते. कुठलंही संकट आपल्या घरापर्यंत आपल्यापर्यंत ती पोहोचू देत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची, आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळं जर तुम्ही शारदीय नवरात्राप्रमाणे हे चैत्र नवरात्र साजरं करत नसाल किंवा आतापर्यंत केलेलं नसेल आणि आता तुम्हाला माहिती मिळते, तर निश्चित तुम्ही आतापासून जरी म्हणजे नवरात्र तुम्ही साजरं केलं तरीही चालतं. तर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर घटस्थापना करू नका, परंतु सेवा मात्र आवर्जून करा. तर ह्या काळामध्ये तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करा. कारण अखंड दीप जेव्हा आपण घरामध्ये प्रज्वलित करतो तेव्हा निश्चितच आपल्या घरावरती जर कुठलं संकट येणार असेल तर ते संकट नाश होतं. आणि त्यासोबतच ज्या पद्धतीनं दिवा तेवत असतो त्याच पद्धतीनं आपल्याही आयुष्यामध्ये सकारात्मक प्रकाश प्रज्वलित होतो. सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात घडून येतात. त्या दिव्याप्रमाणे आपलंही आयुष्य प्रकाशमान होतं. त्यामुळे आपल्याला या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच ज्यांच्याकडे मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर अशा माझ्या भगिनींनी मंगल कलशाची स्थापना करा. मंगल कलश म्हणजे काय, तर अखंड वर्षभर आपण एक कलश घरामध्ये बसवलेला असतो. तर तो कुलस्वामिनीच्या नावाने, कुलदेवीच्या नावाने तो कलश स्थापन केलेला असतो. आणि हा कलश आपण दर पौर्णिमेला किंवा एखाद्या शुक्रवारी किंवा आपण यातलं पानं बदलत असतो. आणि जेव्हा नारळ खराब होतं तेव्हा ते नारळ विसर्जित करून आपण दुसरं नारळ ठेवत असतो. परंतु हा कलश 12 महिने आपल्या देवघरामध्ये असतो, त्याला आपण मंगल कलश असतो म्हणतो. तर ज्यांच्याकडे मंगल कलशाची स्थापना केलेली नाही तर त्यांनी आवर्जून ह्या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करा, की जेणेकरून तुमच्यावरती येणारं सगळं संकट हे माता, तुमची जी कुलदेवी आहे ती कुलदेवी स्वतःवर ओढून घेईल आणि तुमच्यापर्यंत त्याची कसलीही झळ लागू देणार नाही.
तर त्यासाठी तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर मंगल कलश कसा स्थापन करायचा आहे या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही आवर्जून पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला मंगल कलश कसा स्थापन करायचा हे निश्चितच तुम्हाला माहिती होईल. मग आता हा मंगल कलश स्थापन केल्यानंतर दररोज आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि दर पौर्णिमेला तुम्ही तो मंगल कलश काढून स्वच्छ करून परत त्याची स्थापना करून ठेवायची आहे. या पद्धतीने तो अखंड वर्षभर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये कन्या पूजन करून घ्यायचे. आता कन्या पूजन म्हणजे काय, तर 9-10 वर्षाच्या मुलींचं आपल्याला पूजन करून घ्यायचे. तुम्हाला सुवासिन स्त्रिया भेटत असतील तर निश्चितच तुम्ही सुवासिन स्त्रियांची सुद्धा ओटी भरू शकता. 9 दिवस तुम्हाला 5 बायका 2 बायका काहीच नाही मिळाली तर एक जरी स्त्री आली तरी तिची ओटी तुम्हाला भरायची आहे. जर कन्या पूजन करायचं असेल तर तुम्ही कन्या पूजन करून घ्या. तुम्हाला सुवासिनींना बोलवायचंय तर तुम्ही निश्चित सुवासिनींना बोलून घ्या. पण शहराच्या ठिकाणी कुणी कुणाच्या घरी जात नाही, तर अशा वेळेस आपल्याला सुवासिन म्हणजे भेटतीलच काय ह्याची पण शाश्वती नाही. कारण शेजारी कोण राहते हे आजकाल शेजारच्यांना माहिती नसतं. त्यामुळं तुम्ही बाहेर जाऊन सुवासिन बोलून आणण्यापेक्षा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जर गेलात तर तिथं त्या ठिकाणी सुद्धा सुवासिनीला हळदी कुंकू लावून ओटी भरलं तरीही चालतं. पण शक्यतोपर्यंत कुठल्या पण सेवा कुठलंही आध्यात्मिक कार्य हे जर आपल्या घरामध्ये केलं तर अतिउत्तम. कारण आपण ज्या घरात राहतो ते घर सुद्धा तितकंच सात्विक व्हायला हवं. आणि ह्या काही कृती केल्या किंवा ही काही कामं जर आपण आपल्या घरामध्ये केली तर निश्चित आपल्या घराची जागा ही शीतळ होते, म्हणजे शुद्ध होते असं मानलं जातं. त्यामुळं जर शक्य असेल तर तुम्ही घरी सुवासिन बोलून घ्या, घरी कन्या पूजन करा. जर शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही बाहेर मंदिरात वगैरे जाऊन केलं तरीही चालतं. या पद्धतीने आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये ही कामं करायची आहेत. त्यासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे पाठ करा. 9 दिवस शक्य नसेल तर निश्चित तुम्ही या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्या पण एका दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरीही चालतो. तर साधी सोपीच माहिती आहे, परंतु शारदीय नवरात्राप्रमाणे आपण चैत्र नवरात्र बऱ्याच जणी साजरं करत नाहीत. पण हे जर आपण साजरं केलं तर निश्चित आपल्या कुलदेवीचा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती वरदहस्त राहतो. त्यामुळं जर आपल्या कुटुंबावरती आपल्या कुलदेवीचा हात राहावा असं वाटत असेल तर निश्चित ही साधी सोपीच कामं आहेत जे तुम्हाला ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे पाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही करायची आहे. आणि या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सुवासिन जेवू घालू शकता. जर जेवण करणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही चहा दूध किंवा ज्यूस वगैरे, आता उन्हाळा आहे ज्यूस वगैरे तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणजे काहीच घडत नसेल तर कमीत कमी हळदी कुंकू लावून ओटी भरून त्यांना साखर जरी दिली तरी अतिउत्तम. कारण म्हणजे यथाशक्ती आपल्याला जे काही करता येतं ते आपल्याला या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये सुवासिनींचं पूजन किंवा कुमारिकेंचं पूजन आपल्याला करून घ्यायचंय. कारण सुवासिनींना कुमारिकांना आपण आपली कुलदेवी महालक्ष्मीचं स्वरूप मानतो. त्यामुळं कुमारिका आणि सुवासिनींचं जर पूजन ज्या घरात होतं तर नित्य त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वरदहस्त असतो किंवा माता लक्ष्मी नित्य त्या घरामध्ये स्थिरावलेली असते. त्यामुळे आपल्या कुलस्वामिनीचा आपल्यावरती महालक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर निश्चित ह्या चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये या साध्या सोप्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही आवर्जून करा. त्यांचा मान सन्मान करा. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरातल्या स्त्रीचा अनादर करू नका किंवा कुठल्याही स्त्रीचा अनादर करू नका. कारण स्त्री हे एक शक्तीचं स्वरूप आहे किंवा माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणायलाही काही हरकत नाही. त्यामुळं कुठल्याही स्त्रीचा अनादर होईल असं भाष्य तुम्ही करू नका. हे एवढे पथ्य ह्या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये पाळून तुम्ही त्यांचा आदरातिथ्य सुवासिनींचा आदरातिथ्य कुमारिकांचा आदरातिथ्य केलं तर निश्चित तुमच्या घरावरती कुलस्वामिनीचा महालक्ष्मीचा वरदहस्त राहील. दिलेली माहिती साधी सोपीच आहे परंतु खूप महत्त्वाची आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.